राज्यात सध्या थंडीचा जोर वाढलाय, मात्र विविध ठिकाणी सुरू असलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण मात्र मोठ्या प्रमाणात तापले आहे। भाजपकडून गडचिरोली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून प्रणोती निंबोरकर भांडेकर यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी मिळाली। त्या माझ्यासोबत आहेत। काय विजन आहे आणि भाजपची पहिल्यांदाच तुम्हाला उमेदवारी मिळाली? सगळ्यांना माझा नमस्कार। सर्वप्रथम मी धन्यवाद करते भारतीय जनता पार्टीचं, आपले दिग्गज नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं, ज्यांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवून मला ही इतकी मोठी संधी दिलेली आहे। तर त्या संधीतून मला माझ्या शहराचा विकास आणि जनतेची सेवा करायची आहे। मी आता एक उमेदवार म्हणून उभी आहे, पण यापूर्वी मी इथलीच एक मुलगी आहे, इथलीच एक बहीण आहे, तुमच्यातलीच एक बहीण आहे आणि तुमच्यातलीच एक सदस्य म्हणून आहे। जेव्हा ही संधी माझ्यापर्यंत पोहोचली तर मला असं वाटलं की मी पण आपल्या जनतेच्या सेवेसाठी काही माझं योगदान देऊ शकते, म्हणून मी या पदासाठी इच्छुक झाले। आणि मी एक यूथला, एक नवीन चेहऱ्यामध्ये म्हणजे नवीन नेतृत्व मला आणायचं आहे आणि मला यूथला रिप्रेझेंट करायचं आहे। ज्या काही म्हणजे मागील वर्षापासून आता भाजपची सत्ता असल्यामुळे भरपूरशी कामे झालेली आहे, पण जे काही विकास कामे उरलेली आहे त्याला मला म्हणजे पूर्ण करायचे आहे। जसं शहरात अनेकशा समस्या आहे। आम्ही आता बरेच दिवसापासून प्रत्येक प्रभागात जेव्हा फिरून राहिलो तर आम्हाला दिसून आल्या तिथल्या समस्या, नाल्यांची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे आणि लाईट्सची समस्या आहे आणि जिथे जिथे ओपन स्पेस आहे तिथे अस्वच्छता झालेली आहे। तर ओपन स्पेसला पण म्हणजे त्याला डेव्हलप करून तिथे जिथे जिथे गरजेचे आहे तिथे उद्याने मला बनवायचे आहे, कारण ज्येष्ठ नागरिकांसाठी, मुलांसाठी त्या गोष्टी गरजेच्या आहे। प्रत्येक प्रभागात मला असं वाटतं की ओपन स्पेस जिथे जिथे आहे तिथे उद्याने बनली पाहिजे। जे जड वाहतूक आहे ते शहरातून त्यांचा जाण्याचा जो मार्ग आहे तो झालेला नाही आहे, शहरातूनच त्या वाहतूक जातात, त्यामुळे ट्रॅफिक वाढलेलं आहे आणि त्या ट्रॅफिकमुळे बऱ्याचशा लोकांना म्हणजे प्रॉब्लेम जात आहे आणि अपघात पण होऊन राहिलेले आहे। तर बायपास रस्ता म्हणजे याचं म्हणजे मी जर नगराध्यक्ष झाले तर बायपास रस्ता काढण्याची मी पूर्वतयारी करणार आहे आणि ही समस्या म्हणजे दूर करणार आहे। गोकुळनगरचं मध्यवर्ती, शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेला गोकुळनगर तलाव आहे, त्याचं सुंदरीकरणाचं काम असेल किंवा नाल्यांचं असेल, काय डोक्यात विजन काय आहे? नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर कोणत्या कामांना तुम्ही प्रायोरिटी द्याल? नक्की मला तर प्रायोरिटी सगळ्याच कामाला द्यायची आहे, कारण स्वच्छ सुंदर शहर हाच एक माझा मेन उद्देश राहणार आहे। तर जे तुम्ही बोलल्या तलावाचं त्यात पण आपण म्हणजे डेव्हलपमेंट करून जे काही करता येईल ते नक्की करणार आहे। रस्त्याचे काम, आता मी जे म्हटलं स्वच्छ व सुंदर शहर हाच एक उद्देश असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी त्यात येतातच, तर सगळ्या गोष्टी आपण ते करू। मला बोलून नाही दाखवायचं तर मला करून दाखवायचं आहे। तर जे करता येईल ते 100% मी या शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी करणार आहे। शहरामध्ये असे अनेक अतिक्रमणधारक आहेत, त्यांना वर्षानुवर्षे पट्टी मिळालेल्या आहे। नळाच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा ओपन स्पेसचा प्रश्न असेल, या कामांसाठी आपण किती पुढाकार घ्या? नक्की मला या बाबतीतून पुढाकार घ्यायचा आहे, कारण घरकुलची समस्या वगैरे लोकांच्या मी बघत आहे। जेव्हा आम्ही परस्पर जाऊन मी लोकांशी भेटून राहिली आहे तर घरकुलच्या समस्या पण दिसून राहिल्या, पिण्याच्या पाण्याच्या पण समस्या दिसून राहिल्या, तर त्या पण समस्या मी पूर्णपणे त्यांच्या सोडवणार आहे आणि लोकांपर्यंत स्वच्छ पाणी गेलं पाहिजे आणि घरकुलच्या पण जितक्या पण समस्या असतील ते पूर्णपणे मी सोडवणार आहे त्या समस्या। मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि तुम्हाला नवीन चेहरा, फ्रेश चेहरा म्हणून तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे, काय त्यांच्या अपेक्षा असतील आणि त्या अपेक्षांवर आपण खरा उतरणार, कशी उतरणार? मुख्यमंत्री साहेबांचं तर मी मनापासून धन्यवाद करते की त्यांनी मला इतकी मोठी संधी दिलेली आहे। त्यांनी म्हणजे यूथ जे आहे, मी आता यूथ रिप्रेझेंट करणारा एक नवीन चेहरा म्हटल्यावर आता मी एक नवीन आशा बनून लोकांच्या मनात राहणार आहे आणि लोकांना पण, जनतेला पण माझ्याकडून एक म्हणजे खूप साऱ्या अपेक्षा असणारच आहे आणि त्या अपेक्षा म्हणजे 100% मी पूर्ण करणार आहे। बस मला असं वाटतं की त्यांनी हाच विचार केला असेल की आपण एक नवीन संधी, एक नवीन चेहरा यूथला आपण एक चान्स द्यायला हवा। नक्कीच गडचिरोली शहरातील ज्या रेगाडलेल्या समस्या आहेत, बायपास मार्ग असेल, रस्त्याचा असेल प्रश्न, ओपन पेजचा असेल, या समस्या मी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर प्रत्यक्ष मार्गी लावू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि जनता मला आशीर्वाद रूपी नगराध्यक्ष म्हणून निवडून देईल असा विश्वास प्रणोती निंबोरकर यांनी व्यक्त केला आहे। मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे